काय झालं? आता काय केलं मी? काय केलं? आता आदित्य बाबांच्या जवळ उभं राहून काय करत होतीस तू? बा? अगं नशीब मीच बघितलं म्हणून. दामिनी मॅडमनी बघितलं असतं तर काय झालं असतं माहितीये ना तुला? बाप, हे बघ, हे बघ. गप्पा. अजिबात तोंडातनं शब्द काढायचा नाही. आता मी जे तुला सांगणार आहे ना तू तेच ऐकणार आहेस आणि तसंच वागणार आहेस. आदित्य बाबांचा साखरपुडा होईपर्यंत त्यांच्यापासून लांब राहायचं. त्यांच्या आसपास सुद्धा फिरायचं नाही. अगं देव न करू या साखरपुड्यामध्ये काही विघ्न घडलं, अपशकुन घडला तर या सगळ्यांचं खापर आहे ना तुझ्या डोक्यावर फुटणार आहे. येतंय का तुझ्या डोक्यात? बोल, मी जे सांगतोय तसं वागणार आहेस ना? ठीक आहे बा. आदित्य सरांचा साखरपुडा व्हाईपर्यंत मी त्यांच्या आसपास सुद्धा नाही फिरणार. हे लक्षात असू दे म्हणजे झालं. माझ्याकडे बिझनेस आयडिया पण खूप आहे. जो नाही आहे ना तो आहे पैसा. तुला सांगतो, माझ्याकडे जर पैसा असता ना तर आता मी एखाद्या कंपनीचा एमडी असतो. एमडी? अरे वा, काय म्हणताय एमडी साहेब? काय आज कुठला नवीन बिझनेस काढताय? दादा, माझ्याकडे ना भन्नाट आयडिया आहे, खरंच सांगतो. हा? आणि नाव पण सेट आहे. नाव हा, काय? HA ब्रदर्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. HA हा म्हणजे? अरे दादा, सिंपल आहे. हरीश अँड आदित्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. अरे बापरे, का रे आदित्य, तुझा बिझनेस चांगला चाललाय ना? मग हे खोळ तुला का सुचते? नाही मी ऍक्च्युली जातो. ए दादा, काय? काय बोलतोयस यार तू? तू ना माझा सख्खा भाऊ असून सुद्धा माझ्या पाठीमागे कधीच खंबीरपणे उभा नसतो. आता आदित्य ब्रो आहे, त्याला सांगू तरी दे ना नीट मला. एक मिनिट, सांग बरं तुझी बिझनेसची आयडिया काय आहे? सांग. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करायची. माझ्याकडे सगळं प्लॅन रेडी आहे. अरे बापरे, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी हा, म्हणजे पैसाच पैसा. पैसाच. म्हणजे हा बिझनेस केल्यानंतर त्या बिझनेसचा एमडी होणार तू, मी. श्रीमंत होणार तू, मी. गाडी घेणार तू, मी. एकदम मस्त राहणार तू, मी. मग याला का गरीब करणार आहेस? तो ऑलरेडी श्रीमंत आहे ना. म्हणूनच सांगतोय, त्याला का गरीब करतोय तुझ्या बिझनेस मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला सांगून? हे बघ आदित्य, हा. ह्याच्या काय आयडिया ऐकू नकोस. तुला सांगतो, ह्याच्याकडे दर दिवसाला नवीन आयडिया असतात. तू ऐकत बसलास तर तुझा सगळा बिझनेस जाईल. तू जरा सांभाळून राहा बाबा याच्या बरोबर. त्यापेक्षा मी तुला सांगतो त्याच्यात इन्व्हेस्ट कर. ए दादा, काय बोलतोस तू यार? पहिले प्लॅन मी घेऊन आलोय ना त्याच्याकडे. काय आलं? मग काय झालं म्हणजे? हे काय बोलतोयस तू? माझा प्लॅन तर सांगू दे त्याला. अरे चांगला प्लॅन तो कधी ऍक्सेप्ट करू शकतो ना. काय आदित्य? मी तुझ्याकडे, अरे माझ्याकडे आयडिया पूर्ण रेडी आहे. ऐका एक मिनिट, मी काय म्हणतो, हॅलो सॉरी, मी काय म्हणतोय, आपण हा कार्यक्रम झाल्यानंतर सविस्तर बसून चर्चा करूया. हा आपल्या घरातला कार्यक्रम आहे ना, आपण तिथे असणं खूप गरजेचं आहे. सो एक्झॅक्टली ब्रो बोलतो ना ते करेक्ट आहे. ब्रो चल आपण जाऊया. चल. अरे चल चल, Okay, चल. yeah. तू थांब. चल. जानू, अगं सुखी राहा. बरं, आता तुम्हा दोघांना हळद लागलीये, तेव्हा आता लग्नाचे विधी होईपर्यंत एकमेकांचा चेहरा पाहायचा नसतो. हा, का? जावई बापू, तशी प्रथाच असते हो. आई, अगं ही कसली तुझं काय आहे ग? आता लग्न लागायला किती काळ बाकी आहे? थोडं थांबायला शिक. लक्ष्मी, तुझं म्हणणं बरोबर आहे अगं, पण आपण सगळे एकत्र एकाच ठिकाणी राहतोय, त्यामुळे दिवसभरात हे दोघं कधी ना कधीतरी एकमेकांच्या समोर येऊ शकतात ना. तेच तर टाळायचं आहे ना. हे बघा, आता आपण सगळं विधिवत करतोय की नाही, मग प्रथा परंपरा सगळं पाळायला हवं. बघा श्रीनिवास, हे लग्न निर्विघ्न पार पडायला हवं. तुम्हाला कळतंय ना? ठीक आहे लक्ष्मी. तुम्ही दोघांनी हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे आई बाबा. हे बघा, ही कंडिशन पाळली जाईल ह्याची जबाबदारी माझी.
हॅलो सिनियर, मी आलो इथे. आय वॉज डॅम शुअर की तू येशील. इथवर आलोय खरा, पण पुढे जायची हिंमत होत नाही यार. घाबरतो काय, वेळ आहे का? अरे तू इथपर्यंत आलायस ना, हेच खूप झालं. आता आपल्याला फक्त जान्हवीला जाऊन भेटायचंय बस. अरे त्याच तर टेन्शन आलंय. घरून येताना खूप काही ठरवून आलो होतो, पण इथे येऊन अवसान गळले रे. ऐसे नाही चलेगा बॉस. अरे आता आलायस ना इथपर्यंत, मग मिशन ओके करूनच जायचं, नाहीतर तुझ्या इथे येण्याला काही अर्थच उरणार नाही बाबा. आणि हे बघ, जान्हवीचा डिसिजन काही असू दे, तू तुझ्या फिलिंग्स कन्फेस करायच्या बस. कुठे असेल जानू? तिच्या रूम मध्ये चल. नाही नाही, हे नाही करता येणार. अरे आज तिचं लग्न आहे. एक मुलगा तिच्या रूममध्ये थेट जाताना दिसला तर प्रॉब्लेम होईल यार. नाही नाही नाही, आपण रूममध्ये नाही भेटू शकत. कुठे भेटणार आहेस मग? इथे बाहेर लोक आहेत, नातेवाईक आहेत, तिची फॅमिली आहे, कुठे भेटणार आहेस सांग? मग रूममध्ये आणि आजूबाजूला कोणी नसतानाच भेटावं लागेल. बरं एक काम करू, तिकडे जाऊन अंदाज घेऊ. ओके चल आता, चल ये.